मी तुम्हाला आज राम जन्मकथा याच्यावर एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, ती ऐका. एक राजा होते. ते खूप शूर, पराक्रमी, सुंदर राजा होता आणि तो राजा सर्वांना खूप खूप आवडायचा. त्या राजाचे नाव होते दशरथ राजा आणि तो राजा अयोध्येचा राजा होता. त्या राजाला 3 राण्या होत्या. सुमित्रा, कौशल्या आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या. आणि तो राजा खूप खुश होता. जनतेचं खूप तो लक्ष ठेवायचा जनतेकडे, कोणाचं सुख दुःख सगळं जाणून घ्यायचा. म्हणून तो राजा सगळ्यांना खूप प्रिय होता. पण काय करावे, त्या राजाला मूलबाळ नव्हते, म्हणून तो राजा थोडा दुःखी होता. मग काय करावे, खूप त्याने प्रयत्न केले, पूजापाठ केली, पण त्याला मूलबाळ होत नव्हते. मग असे करता एके दिवशी तो राजाने विचार केला, चला शिकारीला तरी जाऊया. म्हणून तो राजा एके दिवशी संध्याकाळी शिकारीला गेला. रात्रीची वेळ होती, रात्रीचे 12 वाजले होते आणि तो एका तळ्याच्या काठी लपून बसला. त्याला वाटले एखादी शिकार आली, पाणी प्यायला बुडबुड आवाज आला की मी शिकार करेल, म्हणून तिथे लपला तो. मग काय करावे, थोड्या वेळाने बुडबुड असा आवाज आला. त्याला वाटले शिकार आली, हरीण वगैरे आली असेल. त्या राजाने बाण सोडला. त्या राजाचा बाण इतका अचूक असायचा की शिकार सापडेल म्हणजे सापडेल. तर तो बाण बरोबर त्या तिथे जाऊन लागला. पण तिथून आवाज आला, वाचा मला कोणीतरी वाचवा हो, मी मेलो. राजाने तो आवाज ओळखला. तो एका मुलाचा आवाज होता. त्याला खूप वाईट वाटले, अरे हे काय झाले, माझ्या हातून पाप झाले का. मग तो राजा उठून तिथे गेला. पाहता तर एक तरुण मुलगा तिथे ओरडत होता. त्याला बाण लागलेला होता छातीला आणि तो रडत होता, अहो कोणीतरी मला वाचवा, माझ्या आईबापांना मला पाणी नेऊन द्यायचे आहे, ते तहानेने व्याकुळलेले आहेत, या कोणीतरी माझे ऐका. राजा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, का रे बाळा, काय झालं, काय म्हणतो तू, माझा बाण तुला लागला आहे, माझ्या हातून हे पाप घडले आहे, मी पापी आहे, मी आता काय करू. बरं ते बरे आहे. माझे नाव श्रावणबाळ आहे. मी माझ्या आंधळ्या आईबापांना कावडीमध्ये बसवून तीर्थयात्रेला नेत होतो. त्या झाडाखाली माझे आईबाप बसले आहेत. त्यांना तहान लागली होती म्हणून मी इथे पाणी आणायला आलो आणि तुम्ही मला बाण मारला. आता माझ्या आईबापांना पाणी कोण नेणार. तुम्ही आता हे पाणी त्यांना नेऊन द्या आणि त्यांना पाणी पाजा, त्यांची तहान भागवा. बरे मी जातो. मग दशरथ राजा त्या झाडाजवळ गेला. त्याचे आईबाप बसलेले होते. त्याने ते पाणी गुपचूप त्यांच्याजवळ नेऊन ठेवले. त्यांचे आईबाप म्हणाले, अरे बाळा, बोलत का नाहीस, आम्हाला पाणी आणले आणि तू बोलत नाहीस, तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. मग राजाचा नाईलाज झाला. त्याला बोलावे लागले, मी दशरथ राजा, तुमच्या बाळाला माझा बाण लागला आणि तो जखमी झालेला आहे, तर मी काय करू, तुम्ही हे पाणी पिऊन घ्या. तुमच्या बाळाने सांगितले आहे की हे पाणी त्यांना पाजा. पण ते आईबाप म्हणाले, अरे निर्दयी पापी, तू आमच्या मुलाला मारलंस, आता आम्ही हे पाणी पिणार नाही. आम्ही तहानेने व्याकुळ झालो, तरफडून मेलो, तरीसुद्धा हे पाणी आम्ही पिणार नाही. आमच्या बाळाला जेकडे घेऊन ये, तरच आम्ही हे पाणी पिणार. आता राजाचा नाईलाज झाला. काय करावे समजत नव्हते. त्याने त्यांची खूप माफी मागितली, पाया पडले, तरी पण ते दोघे ऐकत नव्हते. त्यांनी पाणी पिले नाही आणि तहानेने व्याकुळ होऊन दोघी मरण पावले. इकडे श्रावणबाळ पण मरण पावला. राजाला खूप दुःख झाले, खूप वाईट वाटले. तरी पण त्याने मग त्या तिघांचा अंतिम संस्कार केला आणि राजा घरी परत आला. त्याला वाईट वाटतच होते, पण आता काय करणार, जे घडले ते घडले. पण ते म्हातारी काय म्हणाले, मरताना आम्ही जसे तरफडून मरणार, तसे तूसुद्धा तुझ्या मुलाच्या शोकाने तरफडून मरशील, त्याच्या आठवणीने मरशील, तुझा पण मुलगा तुला दुःख देणार, असा त्यांनी शाप दिला. राजाला ते ऐकून खूप आनंद झाला. राजा म्हणाला, अरे वा, निदान मला मुलगा तर होईल, त्यांनी मला शाप दिलेला आहे तर मला मुलगा होणार, म्हणून त्याला एका परीने आनंद झाला. मग तो राजा घरी आला. काही दिवसांनी त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि मग त्या यज्ञामुळे त्या तिघी राण्यांना मुलं झाले. कौशल्येला राम झाले, सुमित्रेला शत्रुघ्न आणि लक्ष्मण झाले आणि कैकेयीला भरत, असे 4 मुलं झाले. आणि तो दिवस होता रामाचा जन्मदिवस. त्या दिवसाला म्हणतात चैत्र महिन्यातली 9वी. त्या मराठी महिना चैत्र महिना आणि इंग्रजी महिना एप्रिल महिना. त्या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म होतो, म्हणून तो उत्सव साजरा केला जातो. ते आपले रामलल्ला. ही आहे राम जन्मकथा. तुम्हाला कशी वाटली?
आवडली का? आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.